महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मुद्दे घेत महायुती महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये चर्चा परत एकदा जरांगे विरुद्ध हाके अशीच आहे. आपल्याबरोबर हाके आहेत जे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, मुद्दे मांडतात. अ, तुम्ही भूमिका घेतली आता राहुल गांधींच्या संदर्भामधल्या दौऱ्याच्या दरम्यान. ती का आणि कशामुळे? हे बघा, राहुलजी गांधी यांना आमचा विरोध नाही. राहुलजी गांधी हे देश लेवलला अ, जातनिहाय जनगणनेची भूमिका मांडतात किंवा सामाजिक न्यायाची भूमिका मांडतात. पण त्यांच्याच पक्षाचे जे काही सरदार, वतनदार, कारखानदार या महाराष्ट्रामध्ये आहेत, की ज्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राची काँग्रेस चालते, त्याच सगळ्या वतनदारांची, कारखानदारांची, आमदार, खासदारांची भूमिका काय आहे, ही भूमिका आम्हाला कळली पाहिजे. कारण आमचा यांच्यावरती रोष आहे. आमची आक्रोश यात्रा निघते, आमची उपोषणं होत आहेत ओबीसींची. तिकडं एक साधा आमदार लेवलचा माणूससुद्धा, अपवाद फक्त विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते यांचा सोडला, तर बाकीचा कुठलाही नेता ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकायला तयार नाही, त्यावरती बोलायला तयार नाही, हाऊसमध्ये बोलायला तयार नाही, हाऊसच्या बाहेर बोलायला तयार नाही. काल परवा जरांगेंना पृथ्वीराज बाबा चव्हाण हे अंतरवलीमध्ये जाऊन भेटतात. युती करायला गेले होते का जरांगेंकडं पृथ्वीराज बाबा? कशासाठी गेले होते? पृथ्वीराज बाबा कधी काळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. त्या पृथ्वीराज बाबांनी ओबीसीबद्दल एखादा ब्रशब्द बोलू नये. आणि मग या लोकांची भूमिका काय आहे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातली? कारण महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते थोरात असोत किंवा पटोले साहेबसुद्धा असोत, पटोले साहेबांनी जातनिहाय जनगणनेचा ठराव दिला, त्यानंतर एकदाही ब्रशब्द काढला नाही पटोले साहेबांनी. मग काँग्रेसच्या नेतृत्वाला नक्की काय वाटतंय? ओबीसी बेदखल आहे का? ओबीसीबद्दल तुम्ही बोलणार नाही का? या मागासवर्गीयांबद्दल तुम्हाला देणं घेणं नाही का? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळायला पाहिजेत. आम्हाला लेखी आश्वासन मिळायला पाहिजे. नाहीतर या महाराष्ट्रातल्या ह्या सरदार, वतनदार, दरोडेखोरांच्या नेतृत्वाविरुद्ध या महाराष्ट्रामधल्या आम्हा ओबीसींच्या मनामध्ये जी संभ्रमाची भावना आहे, त्याच्यावरती सन्माननीय राहुल गांधींची देश पातळीवर जी भूमिका आहे, ती भूमिका या लोकांनी जोपर्यंत घेणार नाहीत, नाहीतर आम्ही ओबीसी मतदान करणार नाही काँग्रेसला. याचा विचार राहुल गांधींनी करावा. यासाठी आम्ही मग ते पुण्यात उतरले, आम्ही पुण्यात काळी झेंडी दाखवू, कोल्हापूरला उतरले, कोल्हापुरात दाखवू. अदरवाईज मग कडेगावमध्ये ओबीसी बांधव या सांगली जिल्ह्यामध्ये किती राहतो, याचं प्रत्युत्तर राहुल गांधींना कडेगावच्या सभेमध्ये येईल. पण हा तुमची भूमिका तुमची भूमिका ही राजकीय आहे की काय? जर राजकारणच कळणार असेल, जर इथल्या पक्षांना आम्हाला मतं किती पडतायत किंवा आमच्या पक्षाचं काही नुकसान होईल किंवा मतपेटीची भाषा कळत असेल, तर ओबीसी मतपेटी राजकारण करेल. ओबीसीसुद्धा ओबीसीची भूमिका घेणाऱ्या, सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या पक्षाला, नेतृत्वाला मतदान करेल. जर हे बोलणारच नसतील तर यांना आम्ही का मतदान द्यायचं? का थोरातांना मतदान द्यायचं? कशाबद्दल द्यायचं थोरातांना मतदान? एक शब्द बोलायला तयार नाही हा थोरात. त्या थोरातांच्या विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये किती ओबीसी आहे सांगावं पुढे येऊन. मग तुम्ही आम्हाला काय सेलचे प्रमुख बनवणार का? आमच्या कार्यकर्त्यांना निवडणुका आल्या की गळ्यात एक गमजा टाकला, एक गाडी दिली, संपला विषय. निवडणुका झाल्या की तुम्ही पाहुण्या रावळ्यांना कारखाने वाटता, पैसे वाटता, टेंडर वाटता. हा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष आहे. म्हणून आमचा विरोध राहुल गांधींना नाही, तर त्यांनी जे हे पाळलेले दरोडेखोर वतनदार आहेत ना, या वतनदारांना आमचा विरोध आहे. पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते तुम्ही जसं सांगता जरांगेंकडे जातात. जरांगेंचं राजकीय वर्चस्व राजकीय नेत्यांपेक्षा अधिक वाढलं यामुळं? राजकीय वर्चस्व एखाद्या जर समजा बलुतेदार, आलोतेदार किंवा ओबीसी मधला एखादा मायक्रो घटक आहे, एखादा सुतार, लोहार, कुंभार आहे, परीट आहे, गुरव आहे, घडशी आहे, नाभिक आहे, सुतार आहे, या माणसाला जर त्याची राजकीय न्यूसेन्स व्हॅल्यू नाही दाखवता आली तर त्याचं आरक्षण संपवणार का मग तुम्ही? एखादा झुंड काढून मोर्चा घेऊन जर जरांगेसारखा माणूस, ज्याला संविधान कळत नाही, कायदा कळत नाही, ज्याला लोकांचा रिस्पेक्ट माहीत नाही, तो माणूस शिवराळ भाषेमध्ये जर इतर टीका करत असेल, मग तुम्ही या छोट्या छोट्या घटकांचं आरक्षण संपवणार? हे संविधानाला अपेक्षित आहे? हे कायदेशीर वागताय तुम्ही? आणि त्याला जाऊन तुम्ही भेटताय? पृथ्वीराज बाबा, लाज वाटली आम्हाला की तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून तुम्ही जरांगेसारख्या माणसाला, ज्याला संविधान माहीत नाही, कायदा कानून माहीत नाही, जो एकेरी भाषेत बोलतो, जो शिवराळ भाषेमध्ये बोलतो, जो जात वर्चस्वाची भाषा बोलतो, त्याला तुम्ही जाऊन भेटताय? कशासाठी गेला होता पृथ्वीराज बाबा तुम्ही? या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आम्हाला. हाके साहेब, मला एक विचारायचं की खरंच जरांगे हे उमेदवार उभं करतील असं वाटतं? अजिबात नाही. जरांगे हे स्क्रिप्टवर चालतात. जरांगे पवारांना पाठिंबा देतील, पवारांच्या उमेदवारांना सपोर्ट करतील, जरांगे एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना सपोर्ट करतील. याच्या पलीकडे जरांगेंची हैसियत नाही, लायकी नाही, कुवत नाही. मी एकनाथ शिंदेंचं नाव का घेतलं? कारण महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे म्हणणाऱ्या जरांगे पाटलांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र खैरेंचा पराभव केला किंवा जलिलांचा पराभव केला.
मुस्लिमांच्या मतामुळं आम्ही निवडून आलो म्हणणारी महाविकास आघाडी, दलितांच्या मतामुळं या बेरजेमुळं आम्ही निवडून आलो म्हणणारी महाविकास आघाडी, मतं दलितांची घेतली, मतं मुस्लिमांची घेतली, पण जलिलांचा पराभवही यांनीच केला आणि बाळासाहेब आंबेडकरांचाही पराभव. म्हणजे मतं त्यांना पाहिजेत पण नेतृत्व नको आहे, प्रतिनिधित्व नको आहे. ही महाविकास आघाडीची दुटप्पी, ते मांडूळ असतं ना, आपण ग्रामीण भाषेत बोलतो की दुतोंडी मांडूळ, तशी ही महाविकास आघाडी. हे वास्तव आम्हाला ओबीसी मधल्या बांधवांना समजावून सांगायचं आहे. दलितांना समजा, अट्रॉसिटी कायद्याला विरोध करणारे कोण होते? हेच होते ना. आमच्या आंबेडकरी जनतेला सवाल आहे की तुम्ही पुढे या आणि यावरती बोला. हे हे असे अनेक प्रश्न आहेत. नाही, पण मुळात जरांगेंचं स्क्रिप्ट कोण आहे? मग तुम्ही म्हणता स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्राला माहिती आहे. लोकसभेमध्ये जरांगेंनी कुणासाठी बैठका घेतल्या महाराष्ट्राला माहिती नाही का? त्यामुळं जरांगेंना शुभेच्छा आहेत. जरांगे लढणार नाहीत, पण 288 लढले तर शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना. की तुम्ही कुठल्या मतावरून तुम्ही 96 कुळी या प्रश्नावर जर निवडणूक लढणार असेल तर जरांगेंना शुभेच्छा आहेत आमच्या. आम्ही बघू. गावगाड्यातली सेवा देणारी मंडळी, 18 पगड जातीची माणसं एकत्रित येतील आणि आमचंही मतदान मग बॅलेटमधनं आम्ही राजकीय भाषांना समजावून सांगू. नाही, पण जरांगे सांगतात की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही आहे. जर व्हायचं असं तर मी कधीच झालो असतो. मी तर बाकीच्यांना आमदार खासदार बनवतोय, इतर बहुजनांची भाषा मान्य करतोय, इतरांना बहुजन म्हणजे इतर बहुजन नेत्यातले लोकांना सुद्धा आमदारकी तिकीट देऊ वगैरे अशी भाषा करतायत. हे राजकीय बोलणं सोडावं. शोषित वंचिताची लढाई सुरू केली, शोषित वंचितांपासून, गोदापट्ट्यातल्या लोकांपासून. हां, ती लढाई राजकारणापर्यंत येऊन थांबली का? ह्याला पाडा, त्याला गाडा आणि त्याला निवडून आणा आणि मी असं करतो. म्हणजे तुम्हाला राजकारणच करायचं, पक्ष स्थापन करा आणि या ना समोर रणांगणात. तुम्ही दीनदलितांच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या भटके विमुक्तांच्या जाती जमातीचं जे घर आहे, आरक्षणाचं संरक्षण आहे, ते उद्ध्वस्त करायला कशाला जरांगे निघाला तुम्ही? त्यामुळे जरांगे नावं, आंदोलनाची सुरुवात कुठून कुठं झाली बघा ना. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. त्यामुळे हे फालतू आहे सगळं. एक एक माणूससुद्धा तो उभा करत नसतो. करायचं ना उभा, राजेश टोपेच्या विरोधामध्ये पहिला उमेदवार जाहीर कर म्हणावं, तुझ्यात दम असला तर. चल उद्या तुझं स्वागत करू. राजेश टोपेच्या विरोधामध्ये पहिला उमेदवार जरांगेंनी जाहीर करावा. आपलं चॅलेंज आहे जरांगेला. तुला लढायचं ना, 288 सोड, तू घनसावंगीमध्ये आणि गेवराईमध्ये तुझे उमेदवार उभे कर. अजिबात करणार नाहीत. घनसावंगीमधला पहिला उमेदवार जरांगेंनी आत्ता जाहीर करावा, उद्या करू शकत नाहीत. त्यामुळे हे स्क्रिप्टेड प्रोग्राम आहे, याच्यापेक्षा जास्त महत्त्व नाही याला. राहुल गांधींच्या दौऱ्याच्या संदर्भामध्ये तुमचं स्टँड, आता तुम्ही म्हणताय की त्यांनी आधी घोषणा करावी, सांगावी ओबीसीच्या बाबतलं स्टँड काय आहे राज्यातल्या नेत्यांचा. जर तसं होत नाही तर? तसं झालं नाही तर त्या कडेगावच्या सभेमध्ये किती ओबीसी आहेत हे आम्ही विश्वजित कदमांना सांगून देऊ. तुम्ही आणि तुमचा पाहुणा जतचा आमदार कसा निवडून येतो तेच आम्ही बघू. विक्रम सावंत आणि विश्वजित कदम विधानसभेत दिसणार नाहीत जर आमची भूमिका, आमच्या ओबीसीबद्दल त्यांनी भूमिका जाहीर नाही केली तर. काय काय स्पेशलिटी आहे विक्रम सावंतांची? लाखापेक्षा जास्त मतदान असणारा एकटा धनगर समाज जत तालुक्यामध्ये आहे आणि ओबीसी बांधव पकडला तर त्याची संख्या 2 लाखापर्यंत जाते. का निवडून द्यायचं त्या विक्रम सावंतांना की जे ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाहीत? असे आमचे लोकप्रतिनिधी असू शकतात का? याचा सवाल आम्ही विचारू. आणि विश्वजित कदम, तुम्ही ज्या कडेगाव कडेपूरमधून निवडून येता, आम्हाला आमच्या ओबीसीबद्दल तुमची काय भूमिका आहे हे जाहीर करा. सांगलीचा मेळावा झाला, त्याच्यात तुम्ही काय राजकारण केलं आम्ही महाराष्ट्राला सांगितलं आहे. पण कडेगावला आम्ही राहुल गांधींना सांगू. काळे झेंडे दाखवण्याचं कारण असं आहे की राहुलजी हे तुमचे वतनदार असे वागतायत इथल्या ओबीसीशी, म्हणून तुमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये एकदम 3-4 क्रमांकाला गेला आहे, हे आम्ही दाखवून देऊ राहुल गांधींना. धन्यवाद. हाके आपल्याबरोबर होते. त्यांनी राहुल गांधीचे जे समर्थक काँग्रेस नेते आहेत, जे त्यांना वतनदार म्हणतात, त्यांनी ओबीसीच्या बाबतची भूमिका स्टँड स्पष्ट करा, अन्यथा काळे झेंडे दाखवू अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याचं दिसून येतं. तसंच जरांगेच्या बाबत देखील त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.